कुठलेही फॅन्सी मसाले न वापरता, क्रीम न वापरता, कांदा लसूण न वापरता आज आपण मखमली पनीर बनवलेलं आहे. सगळ्यात आधी इथं मी कॅप्सिकम आणि पनीर क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे. ही टोमॅटोची प्युरी आहे. मी टमाटर कच्चेच प्युरी केलेले आहेत, शिजवलेले टमाटे नाही आहेत. हे दही आहे, फेटून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. या दह्यात आता आपण मसाले मिक्स करणार आहोत. लाल मिरची पावडर, धने जिरे पूड, थोडासा किचन किंग मसाला, थोडीशी हळद, एक मोठा चमचा कसुरी मेथी स्किप करू नका. 2 चमचे बेसन घातलेलं आहे. बेसन नक्की घाला, याच्याने ग्रेव्हीला एक क्रीमी आणि सिल्की टेक्स्चर येतं. इथे दही माझं खूप आंबट नाही आहे आणि हे सगळे मसाले आपण दह्याबरोबर मिक्स करून साईडला ठेवून घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे ह्याच्यात मी मीठ अजून घातलेलं नाही आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया मसाले दह्यामध्ये. हे आपले सगळे मसाले दह्यात फेटून आता रेडी आहेत. आपण ह्याला साईडला ठेवून देऊन आता आपण भाजीची तयारी करून घेऊया. कढई ठेवून घ्यायची आहे गॅसवर. इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही तेल आणि तूपसुद्धा घेऊ शकता किंवा नुसतंसुद्धा तूप घेऊ शकता. तेल तापलं की ते खडे मसाले आहेत. यात लवंग, मोठी विलायची, छोटी विलायची, काळी मिरी, दालचिनी आणि थोडंसं जिरं आहे. हे सगळं थोडंसं तडतडलं की त्यात एक तेजपत्ता घालायचा आहे आणि सगळे मसाले आपण छान परतून घेणार आहोत. हे छान परतले की आपण चिरून ठेवलेलं पनीर आणि कॅप्सिकम आपण गॅस मंद ठेवायचा आहे आणि हे आपण हलके परतून घेणार आहोत. हे तेलावरच परतायचे आहेत आपल्याला, म्हणजे जो कच्चेपणा आहे पनीरचा तो कच्चेपणा जातो. पनीर आणि कॅप्सिकम हलकं परतून झालं की दह्यात कालवलेला जो मसाला आहे तो सगळा मसाला आपण घालून घेणार आहोत. इथे आपण बेसनचा वापर केलेला आहे, त्यामुळे दही फुटणार नाही आणि ग्रेव्हीला एक सिल्की टेक्स्चर आहे. आता आपण ह्याला झाकण ठेवून तेल वर येईपर्यंत शिजवून घेऊया. मी इथं झाकण ठेवून 1 मिनिटानंतर चेक करते ह्याला. तुम्ही इथं बघू शकता 1 मिनिटानंतर छान तेल वर आलेलं आहे. आपला मसाला छान परतून झाला आहे. आता यात मी जी टमाट्याची प्युरी आहे ती टमाट्याची प्युरी यात घालते. आपल्याला मसाला छान परतल्यावरच टमाट्याची प्युरी घालायची आहे. तोपर्यंत आपण टमाट्याची प्युरी घालणार नाही आहेत, नाहीतर मसाले आपले कच्चे राहतात. आपण ग्रेव्हीला किंवा दह्यात मीठ घातलेलं नव्हतं, तर आता आपण मीठ घालून घेऊया. मी इथं थोडंसं काळं मीठ आणि थोडं चवीपुरतं साधं मीठ घालून घेते. काळं मीठ तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण काळ्या मिठाने एक छान टेस्ट येते. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपण आपल्या हिशोबाने ठेवू शकतो. आता लो टू मीडियम फ्लेमवर तेल वर येईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी आहे. तेल वर आलेलं आहे, म्हणजे आपले मसालेसुद्धा छान परतून रेडी आहेत. आता आपण भाजी सर्व करू शकता. यात ना आपण काजूचा वापर केलेला आहे, ना क्रीमचा वापर केलेला आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असताल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ही भाजी तुम्ही पोळीबरोबर, नानबरोबर, बटर नानबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.